महाराष्ट्र राज्यस्य मुद्रा भद्राय राजते ही एक सुशोभित असण्याबद्दलचा विषय आहे, जो महाराष्ट्र राज्यामधला दिल्लीच्या इथल्या तख्तावर ज्या विचारांची, ज्या प्रगल्भतेची आणि ज्या एक ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या अशा महाराष्ट्र राज्याची जेव्हा सुशोभित असा जो शब्द येतो, तो सगळ्या पूर्ण राज्यांचा हा समृद्धपणा जो होता तो महाराष्ट्र राज्याच्या आधारावर आपण दिल्लीच्या आजच्या या महाराष्ट्र सदनात इथे येऊन मला बोलायला मिळतं आहे. खरं तर इथली परंपराच महाराष्ट्र राज्याची वेगळी आहे. तशीच हे एक कल्याणकारी राज्य ज्याची चर्चा खरं तर सगळ्या पूर्ण देशाच्या कानकोपऱ्यात बघायला ऐकायला आपल्याला मिळते. मग तो मुलांचा का विषय असेना, मग आपल्या अनाथ मुलांच्या रिहॅबिलिटेशन संबंधातला पण विषय का असेना. जेव्हा महाराष्ट्र बोलतो तेव्हा सगळी राज्य ऐकतात, कारण एक समृद्धता महाराष्ट्रात, एक सुशोभित असलेलं राज्य हे महाराष्ट्र. त्यामुळे आमच्या अनाथ मुलांची चर्चा पण तिथेच असे काही एक वेगवेगळ्या प्रकारचं एक प्रयोगातलं एक घडलेलं असं मुलांच्या बालपणाच्या संबंधातलं, रिहॅबिलिटेशनच्या संबंधातलं असं जे काही घडलेलं तिथलं जो इतिहास आहे तोही असाच परंपरेचा आणि कमालीचाच असा आहे. आणि अनाथ मुलांच्या रिहॅबिलिटेशनच्या संबंधातला जर विचार केला तर स्वनाथ फाउंडेशन म्हणून आम्ही आता दिल्लीच्या ठिकाणी आलो आहोत आणि दिल्लीमध्ये आम्हाला आता ही महाराष्ट्राची समृद्ध परंपरेबद्दल म्हणजे अनाथांच्या रिहॅबिलिटेशनच्या मॉडेलबद्दल चर्चा करायची. इथे फॉस्टर केअर सर्व्हिसच्या संबंधातला जो विषय आपण महाराष्ट्रात राबवला आहे आणि त्याचं एक चांगल्या पद्धतीचं आपण एक प्रयोगातलं एक उलगडलेलं असं यशस्वी पाऊल आहे, ते आपण इथे घ्यायला आलो आहे. आणि त्याबद्दल आता इथे चर्चा व्हावी म्हणून आपण आज दिल्ली राज्यात आलो आहे. आणि मला खूप आनंद होतो आज तुमच्या सगळ्यांसमोर बोलताना. ज्या महाराष्ट्र सदनातून मी हा विषय म्हणते, मला असं वाटतं की इथे 3-4 वेळा तरी येणं झालं होतं, पण आता हा विषय स्वनाथ फाउंडेशनकडून जे काही पाठपुरावे घेतले गेले त्या आधारावर आता आम्हाला इथे येऊन बोलण्याची, ऐकण्याची संधी मिळते आहे आणि ते आम्ही घ्यायला इथे आलो आहोत. या संबंधातले ज्या काही घडामोडी आहेत त्या परत तुमच्यासमोर प्रस्तुत होतीलच. तुर्तास नमस्कार.